संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तसंच खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। या क्षणाची एक मोठी बातमी। या सगळ्या प्रकरणातला एक प्रमुख आरोपी विष्णू चाटे ज्याच्या फोनचा वापर करून धमकी देण्यात आली असं बोललं जात आहे, त्या विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडीचा निर्णय न्यायालयानं दिलाय। सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सुरेश, काय अधिक माहिती आहे? संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपी आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याची सीआयडी कोठडी 19 दिवसाची संपल्यानंतर आज केस न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं। यावेळी सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर विष्णू चाटे याला आता न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। एकूण जर संपूर्ण प्रकरण बघितलं तर या प्रकरणामध्ये विष्णू चाटे याच्यावरती खंडणीचा मुख्य आरोप करण्यात आलेला होता। त्याचबरोबर हत्ये प्रकरणामध्ये कट रचल्याचा देखील त्याच्यावरती आरोप करण्यात आला होता। मात्र 19 दिवसापासून त्याची सीआयडी कोठडी सुरू होती, त्याची तपासणी देखील आणि सीआयडी एसआयटी यांनी चौकशी देखील केलेली होती। मात्र त्याचा मोबाईल अद्याप सापडलेला नव्हता असं जरी तपास यंत्रणेने सांगितलं असलं तरी आज न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे आता या प्रकरणामध्ये इतर जे काही आरोपी आहेत, अद्यापही हत्या प्रकरणातील जो कृष्णा आंधळे नावाचा आरोपी आहे तो फरार आहे। मात्र एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये विष्णू चाटे याची इन्व्हॉल्वमेंट दिसत नाही अशा पद्धतीचा जो युक्तिवाद आहे तो आरोपीच्या वकिलांनी केला होता आणि आज माननीय न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। त्यामुळे आता विष्णू चाटेंची ज्यावेळी चौकशी केली जाणार आहे, ज्यावेळेस बोलवलं जाईल त्यावेळेस हजर राहण्यासंदर्भात देखील न्यायालयाने त्यांना सांगितलेलं आहे। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे या सगळ्या प्रकरणातला एक महत्त्वाचा आरोपी असलेल्या विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आणि आणखीन एक मोठी बातमी येते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोले यांच्यात सांत्वनपर ही भेट होती असं कळतं। काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांच्या मातोश्रींचं निधन झालं होतं आणि आपल्या दौऱ्याच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस हे पटोले यांच्या साकोलीतल्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी नाना पटोले यांची भेट घेतली। ही भेट सांत्वनपर होती असं स्पष्ट करण्यात आलंय। नाना पटोले यांच्या साकोलीतल्या घरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले। नाना पटोले यांच्या मातोश्रींचं काही काळापूर्वी निधन झालं होतं। या दरम्यान मुख्यमंत्री जाऊ शकले नव्हते, पण आता आपल्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी नाना पटोले यांची सांत्वनपर भेट घेतली। निहाल भुरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। काय अधिक माहिती आहे? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आईचे काही दिवसा अगोदर हृदयविकाराने निधन झाले होते। त्यानिमित्त नाना पटोले यांच्या घरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांत्वना भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांची भेट घेतलेली आहे। साकोलीतील त्यांच्या मूळ गावी सुकडी येथे त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या आईचं निधन झालं होतं आणि त्यानंतर आता सुकडीमध्ये स्वतः मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या आईच्या निधनानंतर आता 13वीच्या कार्यक्रमामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सांत्वना भेट घेण्यासाठी ते इथं आलेले आहेत। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। सत्ताधाऱ्यांची होईल, पण त्यामध्येही फार काही 10 वर्षामध्ये मला लक्ष देताना दिसलं नाही। आणि तिसरा महत्त्वाचा विषय, या जिल्ह्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आपण त्याला मानू की गेल्या 10 वर्षामध्ये एक गोशीखुर्द प्रकल्पामध्ये सोडलं तर इतर कुठल्याही मोठ्या सिंचन प्रकल्पामध्ये आम्हाला निधी मिळाला नाही। ते प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी तो जिव्हाळ्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। मोठ्या प्रमाणात त्या प्रकल्पाला निधी उपलब्ध होत नाही। आम्ही जलसंधारणाची वगैरे बंधाऱ्याची कामं करू, ही रब्बी पिकापुरतीची मर्यादा आहे, म्हणजे त्याचं पाणी साठवण होतं। पण बारमाही सिंचनासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजेत, जे प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजेत, ते कुठल्याही प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात निधी नाही।
हे महत्त्वाचे प्रश्न आपण, ठीक आहे, इमारती, बिल्डिंगा, आपण हे सगळ्या काही गोष्टी करू, परंतु चंद्रपूर शहरातील मुख्य रस्ते आपण पाहिले तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या वेळेस तिकडे खड्डे बुजवावे लागतात महानगरपालिकेच्या मुख्य रस्त्यावरून. सरकार महसूल वाढीसाठी दारूवरचा कर वाढवण्याची शक्यता आहे. दारू विक्रीला चाप लावत सहकार महसूल वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. 5 सदस्यीय समितीला अभ्यास करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मार्फत महसूल वाढीसाठी सरकार प्रयत्न करणार आहे. मद्य निर्मिती धोरण, अनुज्ञाप्ती प्रकार, उत्पादन शुल्क आणि कर संकलन वाढीचा अभ्यास ही समिती करेल. या समितीला महसूल वाढीच्या चांगल्या पद्धती आणि धोरणांचा अभ्यास करण्यास 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. राज्य सरकारला पुढच्या काही काळात महसूल वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे. पण त्यासाठी काय काय उपाययोजना असू शकतात आणि त्यातल्या मुद्दे काय असू शकतात, आपण एकदा नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर विदेशी मद्याच्या आयात करात वाढ केली जाऊ शकते येत्या अर्थसंकल्पात किंवा त्या दरम्यान. यासोबतच देशी विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. हे प्रमुख मार्ग आहेत. यानंतर महसूल वाढीची शिफारस समिती करू शकते. नूतनीकरण होणाऱ्या परवाना शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावावर सुद्धा सरकार विचार करेल. एवढंच नाही तर तळीरामांना या सगळ्याचा स्वाभाविकपणे आर्थिक फटका सहन करावा लागेल, कारण विविध टप्प्यांवरचं शुल्क हे वाढू शकतं. एक महत्त्वाची बातमी हाती येते. मनोज जरांगे यांची प्रकृती काहीशी बिघडल्याचं कळत आहे. आज जालन्यातल्या जनआक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी मनोज जरांगे पोहोचले होते. त्यांनी माध्यमांशी बोलतानाही यापूर्वी सांगितलं होतं की माझी तब्येत बरी नाही, मला डॉक्टरांच्याकडे जायचं आहे तपासणीसाठी. आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार मनोज जरांगे यांची तब्येत बिघडल्याचं कळत आहे. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, पाटील यांची आज बिघडली होती, त्यामुळं आता त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या दवाखान्यात आणून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता बघू शकतो आपण हे डॉक्टर त्यांच्या तपासण्या करतायत. आणि जालन्याच्या मोर्चामध्ये ते सामील होतानाच त्यांची तब्येत त्यांना अस्वस्थ वाटत होती. मात्र लोक खूप जमलेले आहेत आणि लोकांसोबत जायला पाहिजे म्हणून ते चालत कसे बसे आले. मात्र नंतर शेवटी लोकांमध्ये बसून त्यांनी फक्त सभा ऐकली, कारण उभं राहणं त्यांना शक्य नव्हतं म्हणून त्यांनी भाषण सुद्धा त्या ठिकाणी केलेलं नाही. तर नेमकं आता काय झालंय ते डॉक्टरांची तपासणी झाल्यानंतर आपल्याला कळेल. मात्र कदाचित डॉक्टर त्यांना 8 ते 10 दिवस आरामाचा सल्ला सुद्धा या ठिकाणी देऊ शकतील. नेमकं त्यांना काय झालंय हे आता डॉक्टरांशी बोलल्यानंतर कळेल. सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण काही वेळापूर्वीची ही दृश्य पाहतो आहोत. संभाजीनगरमध्ये त्यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि मनोज जरांगे यांच्या तातडीनं काही तपासण्या केल्या जाणार आहेत. तसंच त्यांना सलाईनसुद्धा लावली जाते. मनोज जरांगे यांची प्रकृती तुर्तास बरी नाही. त्यांना प्रचंड थकवा जाणवतो आहे. आज सकाळी जालन्यातल्या मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी मनोज जरांगे पोहोचले होते, पण त्यांनी माध्यमांशी बोलतानाही सांगितलं की माझी क्षमता आत्ता तेवढी नाही. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, संभाजीनगरमधल्या कुठल्या रुग्णालयात जरांगे यांना दाखल करण्यात आलं आहे? डॉक्टरांनी प्राथमिक तपासण्या पूर्ण केलेत. काय म्हणणं आहे डॉक्टरांचं? नेमकं काय झालंय त्यांना? मिलिंद, अजून तपासण्या चालू आहेत. गॅलेक्सी खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर या ठिकाणी तपासण्या केल्या जात आहेत. आपण बघतोय डॉक्टर चावरे त्यांचे नेहमीचे डॉक्टर आहेत. त्यांच्या बीपी, शुगर सगळ्या गोष्टी ते आता तपासतायत आणि नेमकं का विकनेस आलेला आणि त्यांना भोवळ वगैरे मोर्चामध्ये चालताना आली होती त्यावेळेस इतर लोकांनी त्यांना सावरलं. मात्र ते कसे बसे चालत मोर्चा त्यांनी पूर्ण केला, सभा पूर्ण ऐकली. मात्र त्यानंतर अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांनी भाषण करण्यास सुद्धा टाळाटाळ केली, कारण वारंवार सभेमध्ये भाषण करा असा लोकांचा आग्रह होता.
मात्र त्यांना चालणे आणि उभं राहणं शक्य नसल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी भाषण सुद्धा करणं टाळलेलं आणि सभा संपल्यानंतर ते थेट छत्रपती संभाजीनगरच्या लक्ष्य हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत आणि डॉक्टर चावरे जे त्यांचे नेहमीचे डॉक्टर आहेत ते त्यांच्यावर तपासण्या करून नेमकं आता मेडिसिन्स काय देतील किंवा त्यांच्या काय अजून तपासण्या आहेत का हे पाहावं लागेल, कारण त्यांचं ब्लड सुद्धा घेतलेलं आहे आणि त्यांचा बीपी शुगर सगळ्या गोष्टी या ठिकाणी तपास